घरामध्ये धुळीचे कण अथवा राख किंवा धुवा निघेल त्यातून येणारे बारीक कण हे इतर कमीत कमी आजूबाजूच्या परिसरात म्हणजे जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या परिसरात ते जातील आणि त्यांचा सूक्ष्म असा त्या पिकावर धूळ जमेल आणि धूळ जमल्यानंतर ते पिकाचं नुकसान होतील। पिकाचं नुकसान झाल्यामुळं त्याच्या जे शेतकरी आहे त्याच्या आर्थिकतेवर परिणाम होईल आणि त्याच्या भविष्यसुद्धा बिघडेल। त्यामुळं लँकोनी पर्यावरण तसेच इतर जे जमीन त्यांनी मोबदल्यात घेतली आहे यांनासुद्धा योग्य मोबदला द्यायला पाहिजे होता। तसंच त्यांना या परिसरातील सर्व जमिनीचा मोबदला देऊन आपलं लँको किंवा लँको चालू ठेवावं किंवा नाही हे त्यांनी ठरवावं। तसेच महाराष्ट्र प्रदूषणाने सुद्धा यावर जबाबदारीने आणि आपल्या नियमाने त्यांना बंधन करावं आणि होणारे जे प्रदूषण आणि होणारी जी शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे हे होऊ देऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा लँको होत आहे हे शेतकऱ्याच्या हिताचे सुद्धा नाही आहे आणि शेतकऱ्याच्या जीवनाला धोका निर्माण होईल। मी नरसुला येथील पाणी वापर संस्था अध्यक्ष धनराजजी बालपांडे लँको पॉवर प्रोजेक्ट वर्धा जिल्ह्यात होते आहे, परंतु आमच्या स्थानिक लेवलमध्ये होते आहे। आम्ही हे आनंदाची बाब मानतो आहे। ज्या जिल्ह्यातून या देशाला औद्योगिक विकास साध्य होते आहे यात आमच्या शेतकऱ्याचा भरपूर हातभार आहे असं समजून आम्ही सहकार्यात या लँकोच्या आहे। परंतु एक मुद्दा आम्हाला असा पडते आहे किंवा एक प्रश्न असा पडते आहे का जी कंपनी स्टँड झाली आहे अवघ्या अर्धा किलोमीटरपासून आमचं गाव आहे नरसुला आणि एका युनिटचं लँको थर्मलचं पॉवर प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि त्या परिसरातील तुटलेलं रान जी आहे ज्याला आपण झाडं तुटले आहे तिथं लपणारे जे पशुप्राणी होते ते परिसरात फैललेले आहे आणि आज आमच्या 1 किलोमीटरमध्ये परिसरात अशी परिस्थिती आहे की जे रात्रीचे प्राणी चरत होते ते दिवसा चरत आहे। आमच्या ऊसाची नासधूस होते आहे, आमच्या पिकाची नासधूस होते आहे। प्लॅन्ट व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे यात आम्ही बोलत नाही आहे, परंतु कुठेतरी आम्हाला नुकसान पोहोचत आहे, कुठेतरी आम्हाला नुकसान पडत आहे। म्हणून शासनाने यासाठी या कंपनीवर कोणते निर्बंध घातलेले आहे की या बाजूनं शेतकऱ्याचं नुकसान त्या बाजूनं कुठेतरी आपण लाईन पुरवासाठी एक प्रोजेक्ट उभा करत आहे। आनंदाची बाब आम्ही शेतकरी आमचा धंदा शेतीचा, आम्ही एक दाणा टाकतो अंजूवर दाणे पिकवतो अशी कंपनी आम्हाला उपलब्ध झालेली आहे। परंपरागत म्हणा आम्ही विकत घेतलेल्या नाही, आजीबापाच्या इस्टेटी वाहतो आहे ज्यातून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो आहे तो आमच्या शेतीवर करतो आहे। आम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेवर आमचा उदरनिर्वाह नाही म्हणजे आम्ही खरे शेतकरी आहे। आणि जर आमचा उदरनिर्वाहाचं साधन यात कुठेतरी हिसकावल्यासारखं वाटत असेल तर जिल्हा लेवलपर्यंत आम्ही त्याचा एक न्याय मागण्यासाठी आमची एक हक्काची लढाई मागण्यासाठी आम्ही कुठेतरी यासाठी तत्पर आहे। लाईन पुरवणं, लाईनचा निर्मिती करणं, लाईन पुरवणं हा शासनाचा उद्देश असेल कदाचित माहीत नाही आम्हाला, परंतु आमचं जर जीवनाचं साधन या कुठून तरी हिसकावल्या जात असेल, जो शेतकरी एक दाणा पिकवतो अंजूवीत मावत नाही एवढे धान्य पिकवतो आणि या देशाचा कृषी मंत्री मोठ्या गौरवाने धान्याची कृषी पिकवलेल्या मालाची निर्यात करते वेळेस गौरवाने करतो, तो आमच्या भरोशावर करतो। शेतकऱ्याच्या श्रमाचं मोल कुठेतरी चुकवल्या जात नाही म्हणून या महाराष्ट्रात या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या होताना आपण बघतो आहेत, कुठेतरी बघतो आहेत। त्याला एकमेव कुठेतरी या न्यायव्यवस्थेत न्याय आहे किंवा न्याय आहे हे माहीत नाही। पुढे चालून आम्ही त्या अवस्थेवर येऊ नये आत्महत्येच्या
पर्ण्या प